डेअरीतनी रांगातनी किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. मतदारसंघातल्या आपल्या परिसराच्या विकासाबाबत अशा पद्धतीची भूमिका घेतल्याने अतिशय चांगल्या पद्धतीने अभूतपूर्व अशा पद्धतीने एका बाजूला पलीकडचे दोन उमेदवार दिग्गज असताना सुद्धा त्यांच्याही पेक्षा चांगलं मताधिक्य आपण या मतदारसंघात आपण घेतलं. मी या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट करणाऱ्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि व्यासपीठाबरोबरच या ठिकाणी उपस्थित असणारे तमाम सगळे ज्याने जीवाचं राहण केलं आणि माझ्यासारख्या माणसाला आमदार आणि मंत्री केलं त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांना नतमस्तक होऊन भविष्य काळामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा उत्तुंग काम करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या ताकदीनं शक्तीनं भविष्य काळात अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार भविष्य काळातला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा निश्चय करून आपण सगळेजण कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो. खूप चांगल्या पद्धतीचं काम खूप चांगल्या पद्धतीची जबाबदारी महाराष्ट्राचे आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि आदरणीय आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. खरं तर एखाद्या आपल्या सगळा माझा राजकारणाचा इतिहास बघितला तर निश्चितपणे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा प्रश्न पडेल आणि महाराष्ट्राला प्रश्न पडेल अशा पद्धतीचं आपलं काम आहे. आज सकाळी आदरणीय शामरावजी मोरे साहेबांच्या बरोबर बिद्री साखर कारखान्यातले कुंभी साखर कारखान्यातले भोगावती साखर कारखान्यातले सगळे आमच्या पिताजींचे सहकारी साखर कारखान्यातले सगळे कामगार आले होते. ते सगळे कामगार आपल्या पेन्शनसाठी आले होते पण त्याचबरोबर आपल्या जोडीदाराचा पोरगा मंत्री झालाय म्हणून त्याचं कौतुक करायला सुद्धा आले होते. अशा पद्धतीने एका बाजूला सगळ्या साखर कामगारांचा आशीर्वाद या सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्या तरुणांनी अतिशय उत्स्फूर्तपणाने कोणतरी आपल्यातला होतोय अशा पद्धतीची भूमिका घेऊन माझ्यासारख्यावर ठेवला विश्वास. या सगळ्या व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते सगळं काम आज सुद्धा मला 10 वर्षापूर्वीचा डायलॉग आठवतोय. याच व्यासपीठावर सदाशिवरावजी मंडलिक साहेब होते. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सरवड्यात मी सांगितलं होतं दामोअण्णा वाघवेकरांच्या दुकानात जसं काम होतं तसं मी करणार. मी तुम्हाला सांगतो तसंच काम मी केलं आणि मी तुम्हाला सांगतो पार्टी बाकी काही बघत नाही फक्त आणि फक्त विकास माणसासाठी काम आपण झोपून द्यायचं रात्रंदिवस काम करायचं असं करत गेलो आणि बघता आता सुद्धा 19ला सुद्धा कोण आहे कोण नाही याच्यापेक्षा सुद्धा आपला माणूस आहे असं समजून प्रत्येक माणसाने घरातल्या माणसानं आपल्या घरातल्या माणसाला मतदान करावं असं मतदान केलं. इथं बसलेला दत्ता आणि आमचा धनाजीराव आहे. मांगोलीत काय व्हायचं असा प्रश्न होता मांगोलीतली मतं अतिशय चांगली पडली. गजानन पाटील सरांच्या चिरंजीवापासून ते सगळ्या तरुणांचं जे काही काम झालं अतिशय चांगल्या पद्धतीने सगळ्या माणसांनी निर्णय घेतला. सगळ्या शेतकरी बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे काम केलं. त्यामुळे मांगोलीतलं तेच काम पलीकडच्या बाजूला सगळ्या वाड्यात हनबरवाडीतल्या तानाजीराव तुमच्या हनबरवाडीपासून ते पलीकडच्या बाजूला औचित्यवाडी धामरवाडीतलं तेच काम झालं. सावर्ड्यात जे काम झालं तेच कासार कुतळणी पलीकडच्या बाजूला झालं. विशेषतः निवासरावजी पाटील आणि एबी पाटील सरांच्या गावात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं मतदान आपल्याला मिळालं. काशीद सरांच्या सावर्ड्यात जसं मतदान मिळालं त्याच पद्धतीने प्रत्येक गावातलं मतदान मिळालं. या सगळ्या माणसाने आपल्यावरती विश्वास ठेवला. या सगळ्या माणसाने अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णायक वेळेला साथ दिली आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये इतिहास घडवून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करायला निघालोय. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आता या सगळ्या निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा आमदार होत नाही पहिल्यांदा आमदार होत नाही. मी मगाशी सांगत होतो त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो. ज्या दिवशी मी निवडणुकीला उभा राहिलो त्या निवडणुकीला 2009च्या निवडणुकीला सुद्धा अनेक लोकांनी माझी थट्टा केली होती. त्या लोकांना असं वाटत होतं असं कधी असते की एखादं बरं का मंडळी. आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका. अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे. काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला. म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस 1 महिना मोफत देणार आहे. अहो या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती. म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा. आता 1 महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.